स्वागत आहे. तर मी आता आली आहे घरी आणि घरी आल्यानंतर मला कार्तिकचा फोन आला की मम्मी भूक लागली आहे, काहीतरी नाश्ता घेऊन ये म्हणून. तर मी म्हटलं घेऊन येण्यापेक्षा मॅगी. तर आता मी मॅगी बनवतो. कांदा टोमॅटो कट केलेला आहे. कांदा टोमॅटोमध्ये बनवते खूप थोडं आणि चीज पण आणली आहे. कांदा टोमॅटो ठेवले मी फ्राय करण्यासाठी आणि लवकर हवी म्हणून इथं गरम पाणी पण ठेवलेलं आहे मी. तर भूक मला पण लागली आहे, कार्तिकला पण लागली आहे आणि तिच्या पप्पांना पण. तर मग मी 3 मॅगी आणली आहे. हे बघा आणि चीज. आणि कार्तिक मला हेल्प करतो चीज काय करते ना, आणि हे बारीक करेल चीज किसण्यासाठी. बघू दाखव. त्याला मॅगीमध्ये चीज हे करून खायचे म्हणून कार्तिकला सांगितलं तोपर्यंत ते कर. कारण 8:30 वाजत झालेले जवळजवळ. त्याला कधीपासून भूक लागली होती. मी हे करते. दोन्ही पण काम चालू आहे. मॅगी टाकून झालेली आहे. आता थोडं शिजून देते म्हणून थोडंसं पाणी टाकलं आहे. नरम झाले की छान लागते. आणि कार्तिकने पण चीज रेडी करून ठेवलेलं आहे. तर मॅगी रेडी झालेली आहे. छान शिजली आहे. टोमॅटो सॉस मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे. मला आवडतं असं. कधी कधी तर मी याच्यामध्ये दूध पण टाकते. दूधने चांगलं लागतं माहिती का. दूध टाकून चांगलं लागतं ना. हा टाकू याच्यामध्ये दूध आता. मग चीज पण टाकणार ना. हा आज चीज आहे ना म्हणून दूध नाही टाकणार. तर मॅगी रेडी झालेली आहे. आता मी सर्व करते. चीज मॅगी आमची रेडी झालेली आहे. चीज मॅगी. चल आता मी हे मिक्स करतो. मस्त वास याचा. आणि सोबत धुरंधर चालू आहे. धुरंधर. A few moments later. मॅगी खाऊन झालेली आहे आणि आता रात्रीचं जेवण बनवण्याची तयारी. तर आज मी आणली आहे सुकी मच्छी. करडई बनवायची. नलुताई नाही तोपर्यंत आता असंच काहीतरी आपल्याला करावं असंच काहीतरी बनवावं लागेल. तर ही मच्छी मी मगाशी स्वच्छ करून पाण्यात भिजत ठेवलेली होती. जवळजवळ अर्धा तास झाला. त्यासाठी कांदा आणि लसूण मी टाकलं आहे आणि ही स्वच्छ करून घेतलेली आहे. तर ते या मच्छीपेक्षा ही घाणच बघा किती निघाली. आणि इकडे कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर आता मी बनवायला घेते. याच्यामध्ये अजून टोमॅटो आणि कोथिंबीर कट करायची बाकी आहे. लसूण, कांदा, टोमॅटो फ्राय करायला मी टाकले आहे. गरम होतं. याच्यामध्ये आपण मसाले टाकूया. हे बघा कांदा टोमॅटो मस्त फ्राय झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण ॲड करूया हळद. थोडीशी हळद टाकली आहे मी. आता मी टाकेल मसाला. थोडंसं त्याला छान परतवून घेते. कांदा टोमॅटो मसाला परतून झालेला आहे आणि ही सुकी मच्छी मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली. याच्यामध्ये ना कचकच असतात म्हणून 2-3 पाण्याने धुवायची आहे. जास्त असेल ना कचकच तर थोडंसं कोमट पाणी करून टाकायचं.
तर आता ही मी वरच्यावर अशी काढून त्याच्यामध्ये टाकते. थोडंसं मी पाणी टाकलं याच्यामध्ये, मी रस तसेच करेल. आधी मीठ वगैरे टाकून व्यवस्थित हलवून घेते, मिक्स करून घेते. मोस्टली फ्रायडे सॅटर्डे संडेला तर लेटच होतं, संध्याकाळचेच क्लायंट्स असतात त्यावेळेस. तर तोच एक दिवस असतो काम करण्याचा, त्याच दिवशी मग त्यावेळेस लेट होतं. तर आल्यानंतर मग मी शॉर्टकट जे काय बनवते ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर बघा आता मी याच्यामध्ये मीठ टाकून थोडंसं मिक्स करून घेते व्यवस्थित. मी थोडंसं पाणी टाकेल याच्यात, थोडंसं, जास्त नाही. अशा पद्धतीने आणि बारीक गॅस करून झाकण लावून थोडं 10 मिनटं, 7 ते 10 मिनटं तरी ठेवेल. तर चला आता आपण झाकण लावून ठेवते. चटणी तयार झालेली आहे. थोडंसं पाणी आहे, जर सुकी पाहिजे तर सुकी करायची, पण मला याशीच ठीक आहे. आणि इकडे सकाळच्या वाटण्याची तयारी चालू आहे. याच्यामध्ये कैरीची फोड जर असली तर काय लागलं असेल, पण मला कैरी नाही भेटली कुठे, खूप उशीर झाला होता म्हणून, आणि घरात पण कैरी नाही. चला माझी म्हणजे सुकटची चटणी, करड्याची चटणी म्हणा रेडी झालेली आहे.